बघूयात एसआयटी अहवालाची माहिती एनडीटीव्हीच्या हाती लागली आहे। खरात प्रकरणी एसआयटी अहवालाची माहिती आता समोर येते आहे। एसआयटीच्या चौकशीमध्ये नेमकं काय काय घडलं त्याची माहितीच आता एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे। खरात प्रकरणी एसआयटी अहवाल पाहायला मिळतोय आणि त्या एसआयटी समितीने जी चौकशी केली आहे त्याचा अहवाल एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागला आहे। या अहवालात धक्कादायक खुलासे करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। या अहवालात नेमकं काय खरात प्रकरणी एसआयटी अहवालाची माहिती एनडीटीव्ही मराठीकडे आहे। खरात प्रकरणी एसआयटी अहवालाची माहिती समोर आल्याचं पाहायला मिळतंय। अशोक खरात याला अटक करण्यात आल्यानंतर तो मौन व्रत धारण करून बसला होता। मात्र त्यानंतर आता एसआयटी अहवालाची माहिती एनडीटीव्ही मराठीकडे आली आहे। अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी प्रांजल सध्या संपर्कात आहेत। प्रांजल, काय नेमकं या अहवालात म्हणण्यात आलंय? तर आपण बघत आहोत गेल्या 2 दिवसांपासून कॅप्टन अशोक खरातचं प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहेत। याबाबत एसआयटीची देखील स्थापनाही करण्यात आलेली आहे। तेजस्वी सातपुते जे IPS आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी काम करते। जवळपास 12 अधिकारी या एसआयटीमध्ये आहेत। यामध्ये नाशिक असेल, अहिल्यानगर जिल्ह्यातील असेल, पुणे जिल्ह्यातील देखील अधिकारी आहेत आणि संपूर्ण तपास जो आहे त्या केला जातोय। बैठकांचं सत्र हे सुरू आहेत। आज देखील कॅप्टन खरातला चौकशीसाठी आणण्यात आलेला आहे। मात्र खरं एसआयटी कोणत्या मुद्द्यांच्या आधारे चौकशी करते, काय सध्या तपास सुरू आहेत याबाबतची एक्सक्लुझिव्ह माहिती जी आहे ती सध्या एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलेली आहे। आपण बघत आहोत की सध्या भुंदूबाबा कॅप्टन अशोक खरातने अनेक महिलांचे शोषण केल्याची माहिती आहेत आणि त्याबाबत सर्व माहिती गोळा करण्याचे काम हे सुरू आहेत। 3 महिलांनी आतापर्यंत तक्रारी दिलेल्या आहेत आणि आणखी काही महिला ज्या आहेत त्या समोर येण्याची शक्यता आहेत आणि त्या दिशेने देखील सर्व माहिती जी आहे ती गोळा केली जाते। यासोबतच नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये कॅप्टन खरातच्या विरोधातील असेल किंवा त्याच्या संपर्कातील लोकांविरोधात काही लैंगिक छळाच्या असतील, लैंगिक अत्याचार, खंडणे असतील किंवा ब्लॅकमेलिंग सारख्या काही तक्रारी आलेल्या आहेत का त्याची देखील संपूर्ण माहिती घेतली जाते। कारण आपण जर बघितलं तर शिर्डी आणि वावीमध्ये गेल्या 3 महिन्यांपासून 2 संबंधित त्याच्याबाबतचे गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत। त्यामुळे इतरही काही पोलीस स्टेशनमध्ये अशा काही तक्रारी आल्या आहेत का त्याबाबत देखील संपूर्ण तपास हा केला जातोय। यासोबतच कॅप्टन खरातचे कार्यालय असेल, त्याचं निवासस्थान असेल, नाशिक असेल, मिरगाव असेल, इथे क्राईम ब्रांचची तपासणी केलेली आहे, झाडाझडती घेतलेली आहेत आणि तिथे पिस्टल असेल, लॅपटॉप, हार्ड डिस्क, पेनड्राईव्ह हे जमा करण्यात आलेलं आहे। दरम्यान या कम्प्युटर असतील, हार्ड डिस्क आणि CCTV फुटेजमधचं संपूर्ण तपासणीचं काम हे सुरू आहे। हार्ड डिस्कमध्ये काय काय डेटा आहेत, आक्षेपार्ह काही व्हिडिओ, फोटो आहेत का, इतर काही माहिती आहेत का, हे संपूर्ण तपासणीचं काम हे सध्या सुरू आहे। यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅप्टन अशोक खरातचे CDR रिपोर्ट देखील संपूर्ण तपासणी ही केली जाते। कॅप्टन खरातच्या संपर्कात नक्की कोण कोण होतं, काय काय नक्की त्याचं संभाषण होतं याचं देखील काम जे आहे ते सध्या सुरू आहे। त्यामुळे एकंदरीतच एसआयटी कोणत्या मुद्द्यांच्या आधारे चौकशी करते, तपास त्यांचा सुरू आहेत याबाबतचे डिटेल्स जे आहेत ते एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलेले आहेत आणि या आधारे संपूर्ण तपास एसआयटीकडून सुरू आहे। तन्मय, नक्कीच, पण प्रांजल, काय धक्कादायक दावे करण्यात आले आहेत आणि या संदर्भात काही खरातनं काही म्हटलंय का? कारण तो मौन व्रत धारण करून बसल्याचं पाहायला मिळत होतं। मुळातच तर आपण जर बघितलं तर अशोक खरातला म्हणजे अगदी त्याची अटकेची देखील जी काही कहाणी आहे ती सिनेस्टाईल अशी होती। कारण अशोक खरातला अटक करताना कमालीची गुप्तता ही बाळगण्यात आली होती। अशोक खरातचे काही राजकीय कनेक्शन बघता किंवा तो पळून जाण्याची शक्यता बघता पोलिसांनी गुप्तता ही बाळगली होती। त्यासाठी पोलिसांनी 5 पथकं ही तैनात करण्यात आलेली होती। यामध्ये जवळपास गुंडा स्क्वॉडचं पथक असेल, क्राईम ब्रांचचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील यांचा सहभाग होता। मात्र यातील कोणालाही आपण नक्की कुठे चाललोय, काय कारवाई करतोय ते सांगण्यात आलेलं नव्हतं। बंदोबस्तासाठी चाललोय, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आपण जातोय असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि तिथे गेल्यानंतर घरात चोर आलाय असं म्हणत त्यांना अटक ही केलेली होती। दरम्यान हा संपूर्ण प्लॅन आखल्यानंतर त्याला कस्टडीमध्ये आणल्यानंतर 24 तारखेनंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि पोलीस कोठडी दरम्यान पहिल्याच दिवशी अशोक खरातने जे काही पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार अशोक खरातने अनेक तास मौन व्रत हे बाळगलेलं होतं। तो काहीही बोलण्यास तयार नव्हता। मात्र त्यानंतर त्याला पोलिसी खाक्या हा दाखवण्यात आला आणि तेव्हा घोर अपराध असं म्हणत तो उठलेला होता आणि यामुळे खरं तर त्याला काही काळ घाम देखील फुटलेला होता आणि नंतर तो शांत झाला होता आणि आता तो कबुली जबाब
देतो आहेत अशी सध्याची माहिती मिळते। मात्र आपण एकंदरीत जर बघितलं तर हे संपूर्ण प्रकरण गुन्ह्याची व्याप्ती ही मोठी आहे, प्रकरण संवेदनशील आहेत, यासाठी SITची स्थापना ही करण्यात आलेली आहे। त्यामुळे पोलिसांकडून देखील आता अधिकृत याबाबत कोणती माहिती दिली जात नाहीये, फक्त तपास हा आमचा सुरू आहे, तपासानंतर तपास पूर्ण झाल्यानंतर सखोल माहिती जी आहे ती संपूर्णतः केली जाईल असं सांगितलं जात आहे। त्यामुळे एकंदरीतच आज आपण बघत आहोत जवळपास मंगळवारी गुन्हा दाखल झालेला होता, आज चौथा हा दिवस आहे, शनिवार आज आहे। गेल्या 4 दिवसांपासून चौकशी संपूर्णतः केली जाते, सखोल संपूर्ण तपास केला जातोय आणि त्यामुळे एकंदरीतच या तपासामध्ये आता काय काय खुलासे होत आहेत, खऱ्याचे अजून काय काय कारनामे उघड होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यासह आपण जर बघितलं तर गेल्या 3 दिवसांमध्ये त्याच्या अनेक प्रॉपर्टी ज्या आहेत, मालमत्ता ज्या आहेत त्या देखील समोर आलेल्या आहेत। अनेक ठिकाणी त्याची कुटुंब असेल, ज्याची बायको, त्याच्या 2 मुली असतील, यांच्या नावावरची संपत्ती आहेत, काही नातेवाईकांच्या देखील नावावर संपत्ती आहेत। यासह जी काही सध्याची माहिती त्यानुसार काही प्रशासकीय अधिकारी देखील काही ठिकाणी त्याचे पार्टनर असू शकतात ही देखील माहिती आहे। शिर्डीमध्ये देखील आपण बघितलं जवळपास शिर्डीसारखं प्राईम लोकेशन जे आहेत तिथे देखील त्याच्या नावावर जवळपास 70 ते 80 कोटीहून अधिकची जमीन आहे। इथं या आर्थिक व्यवहारांची देखील संपूर्ण तपासणी ही SIT कडून केली जाणार आहे। त्यामुळे आता हा तपास कोणत्या दिशेने जातोय, काय काय खुलासे यामध्ये होणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच धन्यवाद प्रांजल, आणि वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स जाणून घेत राहू।